नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. आता उद्या मैदान होतं आहे वारुंजे, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं मैदान होतं आहे. आणि या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पाळताना उद्या दिसणार आहेत आणि सगळे टॉपच्याच पैऱ्यामध्ये पाळताना दिसतील आपल्याला. आणि एक चर्चा करूया की उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातला लाडका देव बकासूर पाळणार तर आहेच, मथुर पाळणार आहे का नाही, मथुर नाही आहे पाळणार असं वाटतंय. तरी ही अपडेट आली तरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. उद्या बकासूर पळतो आहे आणि बकासूरचा एक अंदाजित पैरा कोण असू शकतो आत्ता एक 2 पैरे आहेत, त्यापैकी अंदाजित मी घेतो आहे. पैरे अंदाजित आहे मित्रांनो. आत्ता एक चालू सीझनचा गुलालाचा बादशाह, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या पळण्याच्या जोरावरती दाखवून दिले की त्याला जर कमी समजला तर तो काय करू शकतो. आणि त्याच्यासोबत हलकं पैरं होतं त्या दिवशी बघितलं. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये, या बैलगाडा सतत असे अनेक रथी महारथी होत चाललेत, बनत चाललेत. त्यातलाच एक हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुतेकरांचे आणबाण शाण सचिन एक नाव समोर येतं आहे. असू शकेल एखाद्या वेळेस अंदाजित पैरा आहे मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये या सचिनने पुशेगावचा जो ओरिजिनल हिंद केसरीचा किताब जो आहे तो पटकवलेला आहे. आणि एक चांगली कामगिरी करूनच आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये तो उंच शिखरावरती पोचतो आहे. आणि त्याच्यामागे कष्टसुद्धा खूप लोकांचे आहेत. सचिनचे सुट्टी मेकर असतील, शाहिदबाई असतील, अनेक बल्लाळ सर असतील. म्हणजे सचिन जो आत्ता इथपर्यंत पोहोचला आहे त्याला कारण हेच आहेत की खूप कष्ट आहे त्यांचे. आणि सचिन कधी नाराजसुद्धा करत नाही त्यांना. तुम्ही बघितलं, जाईल त्या मैदानामध्ये टक्कर देतोयच, 1 नंबर करतोय, गुलाल मिळवतोय आणि काटाकीर अशा लढती ज्या आहेत त्या दाखवतोय. प्रेक्षकांच्या मनाला एक चांगलं म्हणजे भारी वाटतंय की तो ज्यावेळेस शर्यत जिंकतो, चांगल्या काटाकीर लढती जिंकतो. मग उद्या बकासूरसोबत नाव जोडलं जातं. एक अंदाजित पैरा आहे मित्रांनो, खरा पैरा नाही आहे. सचिन आणि बकासूर ही जोडी उद्या जर पाळली तर काय वाटतं आहे तुम्हाला? आणि काय करू शकेल ही जोडी, कशा पद्धतीनं जोडी पळू दाखवू शकेल? आता सचिन दोन्ही खांदी पण सुद्धा पळायला लागला आहे. आता मध्ये तुम्हाला माहीत आहे सचिन आधी वाटलं डाव्या खांदी पळतो आहे, परंतु आत्ता एक मैदान झालं मध्ये, तिथं सचिन दोन्ही खांदी पळाला. आणि सचिन आता दोन्ही खांदी पळतो आहे म्हटल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला एक त्याला म्हणजे सचिनच्या पैऱ्याला कधीच अडचणी येऊ शकत नाहीत, कारण की जो नंदी दोन्ही खांदी पळतो त्याला कधीच अडचण येत नाही पैऱ्याला. आणि तसाच सचिन आता बकासूरसोबत प्रथमच पळेल का? आपली जी इच्छा आहे की पहिल्यापासून की बकासूर आणि सचिन ही जोडी पाळावी, खूप वेळा प्रयत्न केलेत मी सुद्धा. बघूया ह्या प्रयत्नांना कधी यश येईल का? काय वाटतं तुम्हाला? जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि दुसरं एक नाव घेतलं जातं आहे, अजित शेट यांचा, कारोंडेकरांचा चिक्याचं नाव समोर येतं आहे. चिक्या आजारी होता, आजारी आहे का काय अजून म्हणजे माहिती मिळते आजारी आहे, परंतु तो उद्या पळतो आहे का नाही हे माहीत नाही आहे. जर व्यवस्थित ठीक जर असेल तर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला कदाचित तो दिसू शकेल. चिक्या आणि बकासूर खूप दिवस झाले ही जोडी पळाली नाही आहे. महाराष्ट्राची एक A1 जोडी, या A1 जोडीने संबंध महाराष्ट्राची मनं जिंकलेली आहेत पळून. आणि गुलालाची जोडी आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं ही जोडी कामगिरी करेल जर पळाली तर. कारण की चिक्या थोडंसं आता आजारी असल्यामुळे मैदानामध्ये दिसेल का नाही दिसेल याचं जरा थोडंसं मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की चिक्या दिसणार आहे का नाही दिसणार आहे. आणि उद्या आपण जाणार आहे मैदानामध्ये वारुंजे या ठिकाणी. आता ऊन कमी होतं आहे, मैदानाची सुरुवात करूया. आज कोरेगावचं मैदान आहे, त्या कोरेगावच्या मैदानामध्ये आपण जाऊया. सेमी झाल्यानंतर फायनललाच मजा येते जरा मुलाखती घ्यायला. आणि बघूया तिथंसुद्धा कोणकोणते टॉपचे नंदी आहेत बघूया. आणि उद्या सज्ज आहे सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर, त्याचा पैरा सांगितला तुम्हाला अंदाजित सचिन किंवा चिक्या. गाडी कशी पळेल जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. आणि मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसारच आहे. आणि एक वाईट बातमी अशी आहे की काळ्या मातीचं रान आहे,
काळ्या मातीचं रानाला बकासूरचं स्पीड कमी लागते तरी पण बघूया